सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। हे ऑडिओ नाही येत आहे। हो ऑडिओ तो ऑडिओ बोल सर जरा मास्टर ऑडिओ बोल। अरे ऐका ना दादा, असं आहे ना, असं बस 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 आपल्या इथे ऑडिओ। अरे जाऊ दे ना, पुढे बुक जरा खाली घ्या ना। हे एक मिनिट अरे चालेल सरांना थोडं मागे झालं ना विशाल विशाल थोडा केबल दाब। अरे कोण आहे 1 2 3 4 माइक चेक। ओके 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 माइक चेक माइक चेक। बस थँक्यू। काल जे आहे मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे अध्यक्ष, खासदार आणि मंत्री त्या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला। त्या विचारांती सिनेटला किंवा की आपण राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्याचा करायचं सर्वांमध्ये निर्णय झालेला आहे। मी इच्छुक होतो, माझ्याबरोबर सरांचे सुद्धा इच्छुक होते, गावाचे देखील होते, त्याच्यादेखील शेवटी जे आहे चर्चा पक्षाने निर्णय घेतला। राष्ट्रवादी पार्टीमध्ये पवार राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि परत एका परिवारामध्ये किंवा मागे राजकीय विचार करता आलोचना असते का? तो त्यांचा काय प्रश्न आहे? अजितदादाने कुठे काय म्हटलं आहे? हे मंत्रिमंडळातले कोर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसले होते त्यांनी ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये अजितदादांना बोलण्यात काय अर्थ आहे? त्यांचा निर्णय थोडा सगळं आमचा सगळ्यांचा निर्णय आहे। परंतु पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का? जो पक्षात काही कोणावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? नाराज घरात काय नाही, पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे निर्णय आज 57 वर्ष करू शकतात। शिवसेनेत असताना सुद्धा, पवारसाहेबांमध्ये असताना, काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात। त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणे होते असं नाही। उमेदवार ज्यावेळेस आपण जाहीर करतो त्यावेळेस त्या उमेदवाराला वेगवेगळ्या अपेक्षित असतात। या प्रकरणात जर पाहिलं तर अद्याप उमेदवारांनी जाहीर केलेलं नाही, याचा अर्थ कुठे उमेदवार ठरला होता। वेळ नाही त्याच्यामध्ये, त्या प्रचार सगळे आमदारच मतदान करणार आहेत। तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तिथे मला वाटत नाही की विरोधी पक्षात आता तरी वाटत नाही। पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते की एक गट असं देखील म्हणतो आहे की सुनीता पवारांना असे ज्या पक्षाने उमेदवारी देण्यात आली आहे जवळपास 13 जण तुमच्याकडे इच्छुक होते, असं असताना त्या सर्वांना बाजूला केला आणि सुनीता पवारांना मध्येच एंट्री दिली। मागं प्रफुल्ल पटेलांच्या वेळेस देखील अशा पद्धतीची परिस्थिती होती, ते सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते, त्यावेळेस देखील अशा पद्धतीची नाराजी मागच्या उमेदवारांची पाहायला मिळाली। आता तुम्ही सांगितलं की 13 लोक जे आहेत
आता 13 लोकांना उभं करणं शक्य आहे का? पुढं जर एकाला कबूल करणार सगळ्यांचा निर्णय घेतला लोकांना उभं करा. असं एक सुरू होतं की जे पराभूत उमेदवार आहे त्यांना बॅकडोर एंट्री कशासाठी दिली जाते असंही काही पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि तो निर्णय घेतलेला आहे. पण या पक्षामध्ये इच्छुक होतात. अजून एक खासदारकी बाकी आहे. पियुष गोयलवाली एक खासदारकी अजूनही बाकी आहे. तुम्ही देखील इच्छुक होतात. तुम्ही परत दावा करणं राहता कारण नितीन पाटील यांना ही खासदारकी किंवा असा अजित पवारांना सूचित दिला आहे. पक्षाचा निर्णय आहे तो मान्य करावा लागतो ना. ज्यावेळेला तुम्ही सगळं पक्षामध्ये काम मी काय अपक्ष नाही आहे. माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ पक्षाचा निर्णय घेईल. पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक मंत्री म्हणा नेता म्हणा काही म्हणा पक्षाचं ठरलं त्याप्रमाणे आपल्याला बघावं लागतं त्याप्रमाणे काम करावं लागतं. काही कंपल्शन करतात पक्षाचे पण सर वगैरे उभं करण्याच्या बाबतीत तुमच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे प्रायव्हेट प्रॉपर्टीगत पक्ष चालवतात असं वाटत नाही का? ज्या पद्धतीने सर्व निर्णय क्षमतेत तुम्हाला डावललं जात आहे तुम्ही ज्येष्ठ असून देखील. काल बोलवलं होतं ना संध्याकाळी मला काल होतं ना संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मग पुढे जावं लागेल. मनोज जरांगे पुढच्या 5 दिवसांपासून आंदोलन करत आहे. आज एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला घेतला आहे. मनोज जरांगे 5 दिवसांपासून उपोषण करत आहेत. ज्या पद्धतीने त्यांची मागणी होतं त्या पूर्ण त्यांना सरकार समोर ठेवलेलं आहे. सरकार कसं आहे की जरांगेने सुद्धा जे आहे थांबवायला पाहिजे आणि सरकारनं त्याच्यावर विचार करत आहे जेणेकरून ओबीसींना सुद्धा धक्का लागणार नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर सकारात्मक कशावर विचार करतो त्याचा विचार करतात. आता निवडणुकीतून ज्या सगळ्यांनी मोकळे झालेले आहेत त्यामुळे वेळ द्यायला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये निवडून आलेले सर्वच खासदार आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळतात. त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयऱ्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी असं एक सकारात्मक पत्र सगळ्या खासदारांना 2-3 खासदार जे आहेत ते गेले त्यांना माहिती ठीक आहे ना. पण ज्या वेळेला सरकारला आदिवासी